गोलमाल नावाचा सिनेमा आपण बऱ्याच जणांनी बघितला असेल. आता तो सिनेमा का आठवला तर कारण काल सुप्रीम कोर्टामध्ये भारताच्या निवडणूक आयोगाने सांगितलं का निव्वळ आधार कार्ड जे आहे तर ते आधार कार्ड हा भारतीय नागरिकत्वाचा पुरावा होऊ शकत नाही. आणि मग निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे का ज्याच्याकडे पासपोर्ट आहे तर ते पासपोर्ट हा आपल्या भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मे बी होऊ शकतो. पण मग निव्वळ तुमच्याकडे परत ड्रायव्हिंग लायसन असेल तोही पुरावा होत नाही. निव्वळ मतदान कार्ड असेल तोही नागरिकत्वाचा पुरावा होत नाही. निव्वळ रेशन कार्ड असेल तर तोही भारतीय नागरिकत्वाचा पुरावा होत नाही. आणि बाकी त्यानंतर आपल्याला माहिती रेशन कार्ड असेल बऱ्याचशा अशा की जे कागदपत्र आहेत तर ते कागदपत्र तुमचा हा भारत देशाचे तुम्ही नागरिक आहात हा त्याचा पुरावा होत नाही. पण मग आता खरा झोल इथे बघा, जर समजा पॅन कार्ड काढायला गेले तर पॅन कार्डसुद्धा हा भारतीय नागरिकत्वाचा पुरावा नाही आहे. पण मग त्यासाठी आधार कार्ड लागतं. बँकेत अकाउंट ओपन करायला गेलं त्याला आधार कार्ड लागतं. पासपोर्ट जर काढायला गेले त्यालाही आधार कार्ड लागतं. मतदान कार्ड काढायला गेलं त्याला आधार कार्ड लागतं. रेशन कार्ड काढायला गेले त्यालाही आधार कार्ड लागतं. तर या सगळ्या गोष्टींना तुम्हाला नेसेसरी आधार कार्ड आहे आणि नंतर तेच आधार कार्ड हे भारतीय नागरिकत्व असल्याचा पुरावा नाही आहे. मग हा किती मोठा झोल आहे.